स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान विकास भारत योजनेची घोषणा केली आहे. ही घोषणा 15 ऑगस्ट 2025 पासून म्हणजे आजपासून लागू केली जाते. पण ही योजना नक्की काय सांगतो. या प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत सुमारे 3.5 कोटी तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. तसंच खासगी क्षेत्रात पहिली नोकरी करणाऱ्या लोकांना सरकारकडनं 15,000 रुपये दिले जातील. 1 ऑगस्ट 2025 पासून जे कर्मचारी पहिल्यांदा नोकरीला लागतील त्यांना या योजनेचा लाभ होईल. जे कर्मचारी पहिल्यांदा नोकरी लागल्यानंतर EPFO खातं उघडतील त्यांना सॅलरी व्यतिरिक्त आणखीन 15,000 रुपये मिळतील. सॅलरी सोबत 15,000 रुपयांपर्यंत PF 2 टप्प्यात दिला जाईल. त्यातली पहिली अट म्हणजे कर्मचाऱ्याने कमीत कमी 6 महिने नोकरी करणं बंधनकारक आहे. त्यानंतर त्याला पहिला हप्ता दिला जाईल. या योजनेतला दुसरा हप्ता 12 महिन्यांची नोकरी पूर्ण केल्यानंतर आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर दिला जाईल. म्हणजेच एका कंपनीत तुम्ही किमान 1 वर्ष काम केलंच पाहिजे, तेव्हा या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल. आता ज्या कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत पगार मिळतोय त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. हे पैसे किमान 2 वर्ष अशा नव्या कर्मचाऱ्यांसाठी दिले जाणार जे कमीत कमी 6 महिने नोकरी करतायत. केंद्र सरकारने या योजनेतून मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात विशेष फोकस ठेवलाय. या ठिकाणी 3ऱ्या आणि 4थ्या वर्षीही हे पैसे मिळणार आहेत. पहिल्यांदा ही योजना एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह या नावाने ओळखली जात होती, पण आता या योजनेचं नाव बदलण्यात आलंय. या योजनेचं नाव आता PM विकसित भारत रोजगार योजना म्हणजे PMVBRY असं करण्यात आलंय.